नमस्कार महाराष्ट्र. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून एस.आर. जाधव या महिलेने लिहिलेले पुस्तक खूपच कमी वेळात प्रसिद्ध झाले आहे. सगळ्या महाराष्ट्राला वेड लागलेल्या या पुस्तकाची लेखिका कोण आहे, कशी आहे आणि कोठे आहे, असे असंख्य प्रश्न लोकांसमोर होते. तर स्वागत करूया आपल्या या आवडत्या लेखिकेचं, एस.आर. जाधव यांचं. आणि मॅडम, तुम्हाला सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच की तुम्ही आमच्या समोर आलात. आणि मॅडम, तुम्ही इतक्या कमी वेळात लिहिलेलं स्टोरी ऑफ लागिरं या पुस्तकाने इतका मोठा पल्ला गाठला आहे. ते फक्त 14 दिवसात 10वी आवृत्ती आज प्रकाशित होत आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. वेलकम मॅम. तुम्ही लिहिलेलं स्टोरी ऑफ लागिरं हे पुस्तक पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे. हे पुस्तक इतर भाषेत ट्रान्सलेट व्हावं अशी इतर भाषिकांची इच्छा आहे. मग आपल्या मराठी भाषेत तर एक उत्तम विक्रेता असं विक्रमी नाव केलेलं आहे. या पुस्तकाबद्दल तुमचं मत काय आहे, तुमची प्रतिक्रिया काय आहे? याचा तर मला खरंच खूप आनंद होतोय. तुमच्या कल्पनाशक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण काय, इतकी सुंदर कल्पना सुचणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण मला एक प्रश्न पडलाय, अशी कल्पना तुम्हाला सुचलीच कशी काय? सगळ्यात आधी तर तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी मला आणि मी लिहिलेल्या पुस्तकावर खूप खूप प्रेम केलं आणि तुमच्या प्रेमामुळेच आज हे सगळं शक्य होतं आहे. सांगायचं झालं तर मी कोणी लेखिका नाही. कल्पनेच्या सागरात डुबकी घेऊन एक शब्दरूपी मोती वेचून आणतात आणि त्या शब्दांच्या मोत्याची माळ बनवतात. ते काही मला जमलंच नाही. खरं तर मुळात ही काही काल्पनिक गोष्ट नाही आहे. ही गोष्ट आहे माझ्या जीवनातला अनुभव, जो मी माझ्या डोळ्यांनी अनुभवला, पाहिला आणि जगला, आणि तोच मी तुमच्यासमोर माझ्या शब्दात मांडला. तुमच्या जीवनातला अनुभव नाही हो, तो तुमच्या जीवनातला अनुभव कसा असू शकेल? आज बघायला गेलं तर तुमचं वय 60च्या आसपास आहे आणि तुमच्या पुस्तकातील पात्रांची वय जेमतेम 19-20. मग हा तुमचा अनुभव कसा असू शकतो? नाही हे समजलं मला. जरा थोडं समजून सांगता का? घातली का परत अजून तिकडच? ए रोहित्या, तू काय मुद्दाम करतो का रे? तुझी इटी बरी जाते तिकडे रोज रोज. जा ना आता. अय, मी का आणू? ए बाबा, पाय तिकडे दिल्लीत मारा, मी जाऊन आणतो. पण तिथं नाही जात. तिथे ती इडी शुभे आता इटी घेऊन बसला असेल हातात. हा, आणतो. आणि तुला पुढचं बोलत नको जाऊस. आणि तू तिला इडी म्हणतो होई र, तिच्या बाबा हो ना ऐकलं ना तर तुला येड लागूस तर हान त्याला. चल. मला तर इतर म्हणा.
बांध, फोड, तोड. या सगळ्या खिडक्या आणि या कुंड्या पण फोड. तुझ्यासाठीच बांधलंय ना हे घर माझ्या बापानं. अय शुभे, परत नाही मार तिकडे इट्टी. चल इट्टी दे. नाही देणार. हा, तुला माहिती आहे तू इट्टी देणार आणि ती मी घेऊन जाणार. मग कशाला टाइमपास करलेस एवढा. चल इट्टी दे. सॉरी म्हण मग आधी. सॉरी सॉरी. वाट बघ, पण हा सॉरीच्या बदल्यात काहीतरी देऊ शकतो बघ. काय? आधी इट्टी दे. ही घे तुझी इट्टी. आणि हा, एवढं बी चॉकलेट नको खाऊ, जाड होशील. आणि अशी जाड होशील ना तर परत कुणी लग्न बी करायचं नाही तुझ्यासोबत. तू आहे की मग लग्न करायला? काय? काय नाही, उद्यापासून कॉलेज आहे, लक्षात आहे ना? हा, ते आहे कॉलेजचं लक्षात माझ्या. काय रो, इथं का बसलाव? आणि तुमचा हिरो कुठे आहे? का बसलाय इटी दांडू खेळत? बघू, नजर लागेल मला. तोंड बघा नजर लागणाऱ्याचं. सर, मग काय बोलणं चालू होतं सगळं? ए घुम्या, अरे काय काय राव पक्या? कुठं काय बसतोस की तू? अरे तुम्हीच कुठं काय पाहू की? आम्ही काय हे बघ. हे काय अरे 4 दिवस झालं तुम्हाला शोधला. का रे? अरे पार्टी होती ना आपल्या घरी. कसली? ए यायला पाहिजे होतं तुम्ही. बर चला येऊ का? अरे बापरे, नाही, मी बी ठरवला होता. काय? अरे 4 वर्ष झक मारतो मी या कॉलेजमध्ये. 4 वर्ष नापास होतोय, पण ह्या वर्षी मी प्रेमाची परीक्षा पास होणार. ह्या वर्षी एक का होईना का पोरगी पटवणार म्हणजे पटवणारच. असल्या माकडावून तोंडाच्या पोरगी पटते म्हणजे. काय हिरो, तू पण याच तयारीत आलेला दिसतोय. होय, म्हणून एवढे नटून थटून आलाय. लाईच फालतूची स्वप्न नका बघू. काय फालतूची स्वप्न? इथं कॉलेजची आणि घरची कामं करता करता दिवस कधी निघून जाते ते समजत नाही. आणि रानातली कामं करता करता रात्रीचा दिवस कधी उजडतोय ते बी कळत नाही. थोडंसं झोपावं म्हणलं तर वेळ मिळत नाही का? मग फालतूची स्वप्न बघायला तरी वेळ कुठून भेटणार आहे? तुला तर माहिती आहे शुभे, मला आई वडील नाहीत. आई तर जन्मतच गेली आणि बापानं फक्त 70,000 साठी झोका घेतला. माझ्या आयुष्यामध्ये काय चालू आहे मलाच माहिती आहे. तुला माहिती आहे, आईची माया आणि बापाची छाया देणारी एकच व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे आणि ती मैत्रीण माझ्या घरात आहे. आता जे आहे ते सगळं तीच आहे. मैत्रीण? आणि बरं म्हातारीनं घरी येऊ दिलं रे. ए केळ्या, त्याच्या म्हातारीचे बोलताय ते. चला चल उठ उठ. काय बी बोलतो लका. काय ग, कुठं हरवलीस? काय नाही. काही नाही. कसं लईच जपलेली गोष्ट चोरी लगत चेहरा झालाय तुझा. बरं आहे ना समद? तसं काय नाही. अगं मग शांत का बसली?
विचार करते ग गुड्डे. बघ ना, हा रोहित आणि मी लहानपणापासून सोबत आहोत, पण मी कधीच याला असं बोलताना नाही बघितलं. वाटत होतं नुसता हिंडत फिरत असेल, कुठल्या गोष्टीची किंमत नाही ना कोणत्या गोष्टीचा रस नाही. घरात बघणारं कोणी नाही तर नुसतं टाइमपास करत असेल. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे एवढं दुःख लपलंय, कधी वाटलं नव्हतं ग मला. मला ना माझाच राग यायला लागलाय आता. पण रोहित्याची लई काळजी वाटते ग आता मला. हा, काळजीवाडी. आधी तर त्याच्या नावाने बोट मोडत होती आणि आता लय गुणगान गाती. बोट तर आधी पण मोडत होते आणि आता पण मोडते. पण आधी अशी मोडत होती आणि आता अशी मोडते. अंगाला काटा येतोय हो. शुभांगीला आता कळून गेले की रोहितच्या प्रेमात ती वेडी झाली. आणि आता शुभांगीची लव्ह स्टोरी ऐकायला खूप मज्जा येईल. सुरुवात किती छान वाटत आहे ना. आणि ते दोघे एक झाले असतील ना. मला पण असंच काही वाटलं होतं, पण तसं नाही झालं. आणि एका नव्या पाखराने जन्म घेतला, सायली मराठे. ती त्या गावात नव्याने राहायला आली होती. पण खरं सांगू, ती रोहित आणि शुभांगीच्या मध्ये आली होती. ए रोहित्या, लईच अभ्यास करायला लागला रे. ए यार बोल की. इकडे तुला एक सांगू का, कॉलेजला येताना असली पांढरी शिपट पोरगी बघितली ना, एकदम दुधासारखी. होय का? गुड मॉर्निंग. बसा खाली. ए बस की खाली, हा फळ्यावर लिहू. तर काल आपण जे काही शिकलो त्याची आज रिव्हिजन करूयात. हीच ती पोरगी आहे बघ, तुला मागाशी सांगितलेली. हाय का नाही पांढऱ्या पालीसारखी. ए बाबा, ऐकलं नाहीस का तिचा भाऊ कोण आहे ते?
पाहिजे पेलीसारखी मुतच थोडं हाणाला आपल्याला दोघांना पण उगं लावशील धक्क्याला. शांत बस. कसा आहेस रे? पण तुला गोट सांग का, अशा पोरीसाठी मुतच तर नाही मरच तर मार खायला तयार आहे बघ मी. काय माणूस आहे. शुभे तुझं येडं बघ कसं बघतंय तुझ्याकडं. ओय घुम्या, चल बाहेर काहीतरी झालंय. चल बघू चल. काय झालं असेल तिथं बापरे होय ना बाप. शुभे? काय खरं नाही आता भाऊ. हा पोलीसवाला लय भयानक दिसतोय. अरे बाबू गेले आपलं नाव सांगायला. बघ तुझ्यामुळं काय झालं. रोहित्या तू तर मारच खातोस की रे. अरे बाबू बाबू मायला मला तर मुतालाच लागली की रे. देवा मग सोबा मला वाचू रे बाबा. अरे असं काय हसतोय सेड्यावानी? काही लागीर बिगीर तर झालं नाही ना? ये माय गबस जरा, असं काय नाही झालं. अरे उगाच केस पांढरे नाही केले म्या. मला समजा कळतंय तुझा बा आहे ना, त्याचं लगीन ठरलं होतं ना, तो बी असाच येड्यावानी करायचा. मला वाटतं काहीतरी लफडं झालंय. काही भानगड बिनगड तर नाही केलीस ना? केलीस? केली ना? केली ना? केली ना? गप आहे माय. ए खरं बोल. काय लपड बिपड चालू नाही माय. बस गप. जीव लागलाय कुणावर तरी. पण कोण हाय? हा अरे जाऊ दे, अरे काय ऐक नाही. ना, पण काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का र? येडं कुठलं गेलं, काही सांगत नाही ना काय नाही. मला तर वाटलं काय रे? सगळं संपलंच बाबा. आज इकडं का बसला? असंच बसला. किती वेळ झालं मी तुम्हाला तिकडं अख्खं कॉलेजभर शोधतीये. म्हणलं कुठं गायब झालेत कुणाच ठाऊक. आम्ही काय मिस्टर इंडिया होतोय काय पोहायला. बसलो इकडं आपलं निवांत. तू गप आहे? आणि ती ही नवीन मुलगी नाही सायली आलेली. हो मी सायली. काल घाईगडबडीमध्ये सगळ्यांची ओळख करून घ्यायचीच विसरून गेले, म्हणून आज शुभांगी सोबत आले. बरं मी तुझी ओळख करून देते. हा पक्या, हा घुम्या, हा हन्म्या हाय. आणि ही गुड्डी. शुभांगी, हा मुलगा कोण आहे ग? तो वय तो रोहित आहे. तू गप आहे? त्याला रोहित्या फक्त मीच बोलू शकते, समजलं ना? तो रोहित आहे अगं. इथे जेवढे बसलेत ना त्या सगळ्यांचा लाडका आहे. कधी कोणाच्या एकात नसतो ना दोनात. तो लय म्हणजे लय खास फ्रेंड आहे आमचा. चल तुझी ओळख करून देते. हा परत अडकली काही चावी. रोहित, ही सायली. हाय. ऐक ना, फ्रेंडशिप करशील माझ्याशी?
अरे फ्रेंडशिप करशील माझ्याशी? करीन की. मग आमच्या संग बी करा की दोस्ती. कुठं या फाटक्याच्या नादी लागलाय. आम्ही पण लय लय जवळचे दोस्त बनू. अय विकी, चल सुटायची गोळी घे. रोहिताला जर काही बोलला ना तर तुझी इथंच जीप कापीन. चल नेक. शुभे घाबरलो की. शुभे तू मध्ये पडू नको हा. मी काय चुकीचं बोललो का? फक्त दोस्ती करणार का नाही विचारतोय. तुला माहिती आहे ना माझा भाऊ कोण आहे? अहो तुम्हाला माहिती आहे का माझा भाऊ कोण आहे? नाही ना. मग करता का दोस्ती? ए इक्या, आजकाल लय जीप चालायला लागली तुझी. हिचा भाऊ कोण आहे तुला माहित नसेल. मी कोणा माहिती आहे ना. चल निघ. दादा हे दादा बघून घेतो तुला. चल 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 तो रे बघून. चल येतो. सोडे दादा बघून घेऊ नंतर याला. चल येतो. दादा आज ना मी कॉलेजला एक नवीन मित्र बनवलाय. अरे वा बस बस. अरे वा कोण आहे तो? रोहित. रोहित नाव आहे त्याचं. आपल्याच गावात राहतो. अरे कसला भारी आहे माहिती आहे दादा. हे बघ चकुले, तो पोरगा किती चांगला असला ना, कोणी लयच भारी जरी असला ना, तरी त्याने तुझ्याशी जवळीक केलेली मला चढणार नाही. समजलं? समजलं? अरे पण दादा आजच तर भेटलोय आम्ही. इतक्या लवकर जवळीक होते का? उगाच आपलं काहीतरी. हे बघते काय मला माहिती नाही. याच्या पुढचं प्रत्येक पाऊल तू विचारपूर्वक टाकावीत एवढंच मला वाटतं. बस. आहार काय प्यार उत्तू चाललंय बघा. मायला रोहित्या, तू तर तिच्या नादात पार इथून तिथून मिथूनच झालाच केलं का? हा ना. आणि तिच्या भावाला कळला ना तर तुमच्या मिथूनचा प्यार कुठून कुठून बाहेर काढेल त्याचा विचार करा. अय अर्गा बस. देवानं तोंड चांगलं नाही ना दिलं तर चांगलं बोलावं तरी. बक्की ए नाड दशा, कधी नाही ते हसायला लागलं ते हसू दे की. तुझं काय जाते? येस सर. येडं रस्त्यातच थांबलं होतं. जाऊ दे. चला. रोहित. ए रोहित. बाबू आलो तुझं पाखरू. अरे किती वेळ झालं शोधतीये तुला. कुठे होतास? मी तर इथंच आहे. अरे काही नाही, घरी जाताना सोबत गेलो असतो ना, म्हणून तुला शोधत होते. चालेल. चल तुझ्या म्हशीला वैर आणायची ना. अरे माझ्याकडे कुठं म्हैस आहे रे? अरे मग बैलाला आणू. चटकलं बिटकलं काय? माझ्याकडे कुठं म्हैस बैल आहे रे? तो आहेस की एक नंबरचा बैल. चल. मी नाही येणार, सोड. हानम्या असा एक धडाका दे ना. चल म्हणल्यावर चल. मी नाही येणार, सोड बरं. चल बरं. नाही नाही. चल 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 चल. ह्यांना काय झालं? असे का निघून गेले हे लोक? काय मला बी माहित नाही बाबा. बघितलं ना सायली कशी इशारे करत होती तिला. घुम्या कुठे चालला रे त्यांना एकटं सोडून? नीट सांग की. चल आता आपल्या म्हशीला वैरण आणू. हा चल. काय झालं शुभे? काय नाही, डोळ्यात कचरा गेलेला.
कचरा गेला म्हणे. खरं सांग, तुला रोहित आवडतो ना? अगं मग मंद मुली बोल ना त्याला. लहानपणापासून आपण एकत्र वाढलोय. त्याच्या विमानात असेलच की काहीतरी. आता काय फायदा, त्याला भेटली किती माझ्यापेक्षा भारी दिसणारी. ती भारी दिसत असेल, ती भारी राहत असेल, पण तुझ्या एवढा जीव लावलाय का कुणी? अजून बी येळ नाही गेली. विचार कर. बोल त्याला येळ जायच्या आधी. बाय. ए छकुले, हा? थांब. तुला यायला उशीर का झाला? अरे कॉलेज सुटलं आणि त्यानंतर आम्ही सगळे फ्रेंड्स गप्पा मारत बसलो. मग कळलंच नाही किती उशीर झाला ते. अच्छा, हम्म. मग तुला तो घरापर्यंत सोडायला कोण आला होता? तो होय, अरे तो रोहित होता. तुला त्या दिवशी सांगितलं बघ, तोच तो. रोहित? हा. त्या दिवशी तुम्हाला हे पण सांगितलं होतंस की आमची जस्ट मैत्री झाली म्हणून, आणि तुमच्यात आता एवढी जवळीक निर्माण झाली की तो तुला घरापर्यंत सोडायला आला. तसं काही नाहीये, तो फक्त सोडायला आला दादा, बस. ए छकुले, तुझी ही मैत्री आता घरापर्यंत आली आहे. ही थेर आता मला हिथं नाही चालणार, तुला सांगून ठेवतो मी. आईचं माहितीये ना काय झालं होतं ते? इकडे बघ, माहितीये ना तिचं काय झालं होतं ते? शेवट किती वाईट झाला होता तिचा, आठवता ना तुला? ए छकोले, जर का माझ्या कानावर काही आलं ना, तुला माहिती मी काय करेन, समजलं? हो साहेब, अहो खरंच बोलायलो, आमचं एकमेकावर प्रेम होतं म्हणूनच गेलो होतो. चल चल साहेब. रुबाब. ओ साहेब, हात नाही लावायचा, अंगाला हात नाही लावायचा. माझ्या बापाला कळलं ना, लय अवघड होईल तुमचं. त्याच्या आईला बापाचं कौतुक करतो माझ्या समोर. ते आमदार आहे तिथले. माहितीये मला, तुझ्या बापाने जिथं धरून आणायला सांगितलंय. आई बाप तिकडे इज्जत कमावतायत आणि तुम्ही पोरी पटवा आणि सगळी इज्जत आहे ना भर चौकात घालवा. माझ्या समोर रामसाहेब, हात आवरा जरा. हा, अहो तुम्हाला काय सांगितलं होतं आणि तुम्ही काय करताय? हा, सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारून करायच्या का आम्ही? बाप म्हणून लक्ष घाला जरा, नाहीतर लागण लावून द्या त्याची. असं कसाला आमच्या डोक्याला ताप. लग्न होईलच हो.
पर तुम्हाला त्याला धरायला सांगितलं होतं, मारायला नाही. अंधचा मा केल्यानंतर काय राजकारण होतं कळेल तुम्हाला. चल रे. दादा, ए दादा. काय झालं वैतागायला? अगं वैतागू नाही तर काय करू? वैतागू नाही तर काय करू? या रोड रोमियनचं नाव घेतलं ना तर माझ्या केवढं डोक्याला संताप होतो तुला माहितीये ना. माझं टाळकच सणकतं. या बिचाऱ्यांच्या आई वडिलांना वेळ मिळत नाही त्यांच्या मागे लागायला. बिचारे कष्ट करत असतात आणि हे हरामखोर साले मोकाट सुटलेत नुसते. मग यांची चरबी उतरायला आम्ही आहोतच की. सामडीच लोळवायला पाहिजे साल्यांची. हो राजा. काय हो राजा काय? हे तुला पण समजलं पाहिजे, कळलं ना? समजलं. चल बरं जेवण करून घे आता. दादा. वा मस्त भाजी केली तू. अरे वा, पुला पण आहे. हो. एवढ्या रात्रीचा इकडे काय करतोय? असं काय करतोय तू? अरे कोणी पाहिलं तर काय प्रॉब्लेम होईल माहितीये का? आत ये पटकन. तात्या, चुनाच मागितलं होतं की हो. कालचं मेनू पिझ्झा सुकव लोहाक. तात्या, एवढ्या थंडीचं कसं काय बसतो राव इथं? अरे थंडीने सारे हात पाय सारे गारटून गेले. सारच मग चुना द्या की चुना. येस मग करून घ्या तुला. रोहित. हा? तुला रोज कॉलेजला यायला उशीर का होतो? मला रोज रात्री उसाला पाणी द्यायला जावं लागतं ना, म्हणून. म्हणजे आता बघ, आमच्या रानामध्ये लाईट येते 12-1च्या नंतर आणि 3च्या आधी जाती पण. मग त्या सगळ्या वेळामध्ये मला उसाला पाणी द्यावं लागतं. मग रात्री झोपायला पण उशीर होतो, मग उठायला पण उशीर होतो, मग कॉलेजला पण उशीर होतो. तुमचं शेत घर हे सगळं तुझे वडील नाही सांभाळत का? नाही म्हणजे तू जर असा रोज कॉलेजला उशिरा येत राहिला तर तुझं नुकसान होईल रे. कसं आहे सायली, 2 वर्षाखाली माझ्या बापानं आत्महत्या केली आणि माझी आई तर जन्मतच गेली आणि घरामध्ये फक्त मी आणि माझी आजी असतो. त्या म्हातारीला ह्या वयामध्ये कामं जमत नाहीत ना, मग सगळे कामं मलाच करावं लागतं. ओ आय एम सो सॉरी, मला हे माहिती नव्हतं. सॉरी कशाला? तुला कसं काय माहिती असणार? तू तर नवीन आहे ना इथं. बरं मला एक सांग, शेत घर कॉलेज हे सगळं सांभाळताना तू खूप दमत असशील ना? सायली, खेडेगावातील पोरांना बालपण परवडत असतं वय. आता माझंच बघ की, लहानपणापासून ही कामं करत आलो. आता तरास कसला, सवय झाली आहे समध्याची. होय, एवढी पण सॅड स्टोरी नाही बरं आपली.
पत्र लिहिलंय. प्रिय सायली, विषय प्रेम मिळण्याबाबत. वरील विषयी विनंती करतो की ए अरे बास की मग आता. मग कसं लिहितेत तू सांग की मग. मला का माहित, मी कधी पुरीला पत्र लिहिलंय. शांत बस मग जरा. अरे हळू हळू, एवढं काय झालं हसायला? अरे बघ की आपल्या हिरोनं काय कारनामा केलंय. पुरीला पत्र लिहिलंय आणि ते बी असं. अरे नाडदशा अशा पत्रानं नोकरी मिळून चोकरी नाही. रोहित, तू अभ्यासात लई हुशार आहेस बघ, पण माणसं ओळखण्यात एक नंबरचा ढ आहेस. कुणाला काय बोलायचं हे पण समजत नाही बाई तुला. असं लिहितात वैरपत्र, एवढं कुठलं. राहू दे, तू आली मोठी प्रोफेसर मला सांगणार आहे. तुलाच एवढं माहिती आहे तर तू सांग ना कसं लिहायचं ते पत्र. मी लिहितो. ठीक आहे, लिही. सांग. रोज मी तुझ्या सोबत असते, पण तू माझ्या डोळ्यात कधी पाहिलंच नाही. मग तुला कसं कळणार माझा तुझ्यावर किती जीव आहे ते. तुला माहिती आहे, मी दिवसभर बडबड करत असते, पण एक सांगू, त्या बडबडीत फक्त तुझंच नाव असतंय. दिवसाला 10 गोष्टी बोलते, पण त्या 10 गोष्टींची सुरुवात ही फक्त तुझ्याच नावानं होते. कॉलेजमध्ये तर तू सोबत असतोस र, पण घरी गेल्यावर अख्खं घर मला खायला उठतंय. पण एक सांगू, तू सोबत असल्यावर मन कसं फुलपाखरावानी उडतंय बघ. मला तर विश्वासच बसना गेलाय की मी कधी तुझी होऊन गेले. तुला हसताना बघणं, बघून लाजणं, लाजून तुझ्या प्रेमात पडणं, त्या प्रेमात तुझी काळजी घेणं आणि त्या काळजीत तू कधीच रडणार नाही याची जबाबदारी घेणं आता आवडायला लागलंय मला. जसं तू या दुनियेकडे बघतो ना, तसं न बघता फक्त एकदा प्रेमळ नजरेनं माझ्याकडे बघ. मग तुला कळल माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. हे मन आता व्याकुळ झालंय, सैरा वैरा इकडं तिकडं पळायला लागलंय. असंच ना. जगायला एक दिवस जरी भेटला ना, तरी तो दिवस फक्त तुझाच होऊन जगावा. बस आता फक्त हेच मागणं आहे की मला तुझं प्रेम मिळावं. मरण जरी आलं ना, तरी ते तुझ्याच मिठीत यावं. फक्त एकदा माझ्या विचारांचा विचार करून बघ. माझा विचार खरा आहे की खोटा हा विचार सुद्धा तुझ्या मनात येणार नाही. करशील ना? शुभे, ही गोष्ट मला आधीच कळायला पाहिजे होती बघ. म्हणजे मला काय म्हणायचं होतं हे कळलं तुला? हो, पण ही चूक माझी कशी झाली तेच समजना गेले. आता बघ की सगळीकडे करते झालंय. आता तिला जर मी ही चिठ्ठी दिली तर तिला कळलं ना कुठल्या तरी पुरीने चिठ्ठी लिहिली, तर सगळीकडे करतो करावं लागेल. म्हणजे जी गोष्ट कळायला हवी होती ती हीच होती का? हो. बर जाऊ दे, आता मी चिठ्ठी देतो तिला. हा चला रे. शुभे, मला लय किव आली बघ तुझी. शांत बस जरा, खाली बस. गप की. तर मुलांनो, आज आपल्याला एक नवीन चॅप्टर घ्यायचा आहे. हो सर. ओके,
थांबा की जरा. कसली गाई आहे? थांबा. चल बसून घे. चल चल जागेवर बस. तर आज आपण जो नवीन चॅप्टर शिकणार आहोत या चॅप्टरमध्ये काही नवीन गोष्टी. ओ सर, प्रिन्सिपल मॅडम बोलवतात. काय सुंदर मुकडा आहे. जीव जडलाय बघ तुझ्यावर आपला. एकदा हो तर म्हण मला. राणीसारखं ठेवीन तुला. त्या भीक माग्याकडे असं काय गबाळ घावलं ग तुला? ऐक माझा, प्रेमाने विचारतोय. हात सोड तिचा. अरे हात सोड तिचा. अरे तुला काय झालं रे उडायला? दादा दादा चल निघ. बघून घेतो निघ, तुला. चल. हेड बाहेर तू. सोडणार नाही. चल बस खाली. नाटक करा बेटा. होय रे. राव इकडे बघा, इकडे जंगी पार्टी चालली आहे. मायला. हो ना साहेब. काय झालं साहेब? ए बाळा, या काकांबरोबर जा जरा चक्कर मारून ये. नाही साहेब. घ्या घ्या त्याला घ्या. नाही चल ना बे. चले साहेब. चल. ओ साहेब. इकडं जाऊ द्या ना साहेब. इकडं साहेब. चल. काय मग विकी शेठ, कसं काय चाललंय? काल म्हणा तुम्ही लयच धिंगाणा केलात. हा, डायरेक्ट सरळ येऊन माझ्या बहिणीचा हात धरलात तुम्ही. माझ्या बहिणीचा हात धरलात तुम्ही. माझ्या बहिणीचा हात. मारू नका साहेब. साहेब मारू नका. नाही 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 मारत आहे तुला. नाही मारत आहे बोललं ना विकी शेठ. नाही नाही मारत. नाही मला फक्त एवढंच सांगा, ही सगळी शेती तुमचीच आहे? नाही. कोणाची आहे? कोणाची आहे? इकडली आमची आहे. ही तुमची. पल्याड त्या भीक मागायची आहे. भीक मागे कोण? तो जाधवाचा रोहित्या. त्याची आहे होय? तुम्हाला माहित नाही आमचा तात्या कोण आहे? आमच्या तात्याला ओळखत नाही. तुम्हाला ओळखलेलं दिसत नाही. हे बघ हे. पुन्हा जर माझ्या बहिणीकडे डोळे वर करून बघायची हिंमत जरी केलीस ना, तर मी काय करेन तुझे हाल तुला माहिती नाही. तुझं तात्या आहे ना, तुला अजिबात ओळखणार पण नाही. कळलं? निश्चय. हो साहेब, एवढी जर बहिणीची काळजी असेल ना, माझ्यापेक्षा त्या रोहित्यावर लक्ष ठेवा. एकदा का पिकाला कीड लागली, मग कितीही फवारणी करा, काही उपयोग होत नाही. अरे आणखी टाइम झालेला माहित नाही का? मूर्ख कुठला. बघू. अरे काय आता?
सायली सायली हां काय झालंय? काय नाही. अरे जोपर्यंत तू सांगणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही. सांग काय झालंय? दादाची बदली झाली आहे आणि आम्ही हे गाव सोडून जातो. कधी जाणार आहे तुम्ही? मला तर काहीच कळेनासं झालंय रे. मी ही चिठ्ठी तुझ्यासाठी 2 दिवसापूर्वी लिहून ठेवली होती, पण तुला द्यायची हिंमतच नाही झाली माझी. मग तुम्ही कधी निघणार आहेत आता? दादा येईल आता गाडी घेऊन, इथूनच निघणार आहोत. मायला हनम्या, ही तर पिक्चर सारखा सीन झाला केला का? हाणलं का? असं होईल कधी वाटलं बी नव्हतं र. मला तुझी खूप आठवण येईल रे. सायली गेली. ते कॉलेज, ते मित्र, ते गाव, अर्थातच रोहितला सुद्धा. आता तर मग शुभांगीसाठी रस्ता मोकळाच. रोहित आणि शुभांगी एक झाले असतील, हो ना मॅम? काश ते एक झाले असते. म्हणजे सायली गाव सोडून गेली आणि रोहितने पण कॉलेज सोडलं आणि त्यांचे प्रॉब्लेम्स वाढतच गेले. शांत हो रोहित्या, उगाच मनाला लावून घेऊ नको. तुझं प्रेम खरं आहे आणि तिचं बी तुझ्यावर प्रेम आहे, हे तरी कळलं ना आपल्याला. पण या समध्यांचा काय उपयोग झाला सांग की? मायनंतर माझा तिच्यावरच सगळ्यात जास्त जीव होता आणि तिचा बी माझ्यावर जीव आहे समजल्यानंतर दुसऱ्या क्षणाला ती गावातून निघून गेली ग. मला तर काहीच कळना गेलंय. अरे खुळ्या, आपण ज्या माणसावर एवढा जीव ओवाळून टाकतोय ना, त्याला बी आपल्याबद्दल हेच वाटतंय. हे कळणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते ना. तुला काय माहिती, आणि असं काय मोठं झालंय र? गावच तर सोडून गेली आहे ना, जग सोडून तर नाही गेली आहे ना. तुमचं प्रेम जर खरं असेल तर नक्कीच तुम्ही कुठे ना कुठे भेटाल. म्हणजे भेटेल ना मला ती? माझ्या आयुष्यात येईल ना ती? वय हा, येईल येईल. हे काय इथं बसलेत? यायलाच लागेल तिला. रोहित, काय रे, काय करतोय इथं? हा, काय करताय? काय नाही साहेब. काय नाही साहेब? गांजाची शेती करतो? नाही साहेब. मला शिकवतो? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय साहेब. मी तसं काही ए नाही पोरी, करणार. चल बाजूला. बाजूला सरक, बाजूला सरक. हवालदार, याला घ्या. अहो साहेब, टाका गाडीत. साहेब, माझं ऐका तर. चल रे. सावंत दादा, चौकवणीला ना पोपटावणी बरोबर पोपटावणी. साहेब साहेब, आमदार काकाचा तर रोहित्याला वाचवू शकतात. चल रे. साहेब साहेब साहेब, हीच आहे रोहित्या, या चारानाथ आहे पीक. सकाळपासून उगाच बसवला साहेब. तुला विचारलं तुला? बस शांत. अरे हो पुढे. सावंत, चहा.
ओ साहेब, आमच्या तात्याला कळलं ना. थोडी साखर कमी टाका, बिस्किट थोडी जास्त घेऊन या. तुझ्या तात्याचं काय बोल. बघा ओ शेठ, तुमचं तुम्ही बघा. तात्याचं तिकीट कटलंय तेव्हाच. बोल, असे धंदे करतो का? अरे बोल की. बस इथं. बस खाली. बस ना खाली माकडा. हा तू रे रोमियो, बोल तुझे काय काय धंदे आहेत? अहो साहेब, मी खरं सांगायला हो, कॉलेजला जाणारा प्रामाणिक विद्यार्थी आहे मी. आईला प्रामाणिक विद्यार्थी. चल, एक वेळ मी मानतो की तू एक प्रामाणिक विद्यार्थी आहे. तुझे कुठले धंदे नाहीत. मग मला सांग, रात्री शेतामध्ये दररोज काय करतो बे? समजावानी दिवसा का काम करत नाही? दिवसा माझं कॉलेज असतंय. दिवसा कॉलेज असतंय आणि रात्री शेतामध्ये आपण काय पेरतो काय नाही पुन्हा कळू नये, बरोबर ना? नाही, आमच्या इकडे रात्री 2-3 तासच लाईट येते. तेवढ्या वेळातच पाणी द्यावं लागतंय मला. फक्त रात्री लाईट येते म्हणून तू शेतात रात्री जातो, एवढंच कारण आहे? हो. रोहित्या, काय झालं साहेब? कोण आहे तो? साहेब, हा रोहितचा मित्र. हा, आणि हा पण शेतात असतो. हा बी असतो का शेतामध्ये? हा. चायला अख्खी टोळी हजर आहे तिकडे. तू तुझ्या मित्राला समजून सांग, गुन्हा कबूल कर म्हणाव. गुन्हा कबूल केला ना तर शिक्षा तर कमी होईल. आज जर आत टाकलो त्याला मी 7 वर्ष नेणार नाही. 7 वर्ष. नाही हो साहेब, तुमचं काहीतरी चुकते. रोहित्या असं नाही करणार हो. अयो, आम्हाला ड्युटी शिकवतो. भाड खाऊ, त्याला समजून सांग. साहेब नमस्कार. आता काय नाही लफडं. साहेब, मी ॲडव्होकेट महेश इनामदार. रोहित माझा लहानपणीचा मित्र. अच्छा, तुम्ही रोहितचे मित्र आहेत का? साहेब. बरं साहेब, मला खात्री आहे तो असं काही करणार नाही आहे. तुम्हाला खात्री आहे? हो साहेब. वकील साहेब, अंमली पदार्थ उगवणं, त्याची तस्करी करणं नॉन बिलेबल आहे. काय 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 एवढं तर शिकवलं ना तुम्हाला? साहेब मला माहिती आहे, पण माझं ऐकून तरी घ्या. एक काम करा, तुम्ही कोर्टात जा. कोर्टात जा, रितसर बेल ऑर्डर आणा. तोपर्यंत राहतील पोरं माझ्या कस्टडीमध्ये. अहो साहेब, मी कुठून आणणार आहे ऑर्डर? आणि ऑर्डर आणायला मला शहरात जायला लागेल. 3 दिवस लागतील साहेब ते त्यासाठी. लागू दे की, घाई कुणाला आहे? कायदा ते कायदा असतो वकील साहेब. सावंत, यालात घ्या. अहो साहेब, पण वकील साहेब कळतंय का? कायदा तर बदलू शकत नाही ना आम्ही. काय भालेराव साहेब? काय हो साहेब. झाले काय FIR? तेच करतो साहेब. राहू देवा, त्या पोरांना सोडून माझ्या मुलासारखी आहेत, समजलं का? साहेब, वरून प्रेशर भरपूर आहे हो. असं? वरून ऑर्डर आहे. बर. आणि आजच भाऊला अटक झाली. तुम्ही सांगा साहेब, आणि ह्या पोरांना कसं सोडू? काय भालेराव साहेब, आता हे पण आम्ही सांगायचं का तुम्हाला? हा वाटक तुम्ही केली नाही, तुमच्या चांगल्या कामाचं कौतुक वरती कळवू आम्ही. होय, चला रे पोरांनो. पण साहेब, आजच आलात, आल्याला केस सॉल्व्ह केलीत.
दमला असाल. आराम करा. या चला रे, चला. ए बस, निघाला लगेच. चला. बस गप. पण त्या दोघांनी एकमेकांना आपल्या प्रेमाबद्दल विचारलं सुद्धा नाही. बरोबर ना? मग हीच गोष्ट त्या राम मराठ्याला कळली कशी काय? फक्त रामलाच नाही तर अख्ख्या पंचक्रोशीला कळालं होतं की त्यांचं काय झालं होतं. आणि त्या दिवशी त्या 2 पाखरांनी पिंजराचा विचार न करता आकाशात स्वतंत्र झेप घेतली. त्या दिवशी पक्याचं लग्न होतं. राम मराठे आपली दुश्मनी विसरून पक्याच्या लग्नाला आला होता. ही गोष्ट पाहून सगळे चकित झाले होते. कोणाला काहीच समजत नव्हतं. राम बरोबर सायली सुद्धा लग्नाला आली होती. रामला पाहून रोहित सुद्धा चकित होता, पण सायलीला पाहून तेवढाच खुश पण. त्याचबरोबर सगळे खुश होते, नाचत होते. पण त्यातच रोहितने सगळ्यांसमोर सायलीला जवळ केलं. ही गोष्ट राम मराठेला पटली नाही. तो रागारागात तिकडून निघून गेला. आणि तीच गोष्ट शुभांगीला सुद्धा न आवडणारी होती. रोहित, इथे एकटा का बसलाय र? काय नाही, असंच. बरं जाऊ दे. हे बघ शुभे, माझं मनच लागत नाही का कशात. कधी कधी वाटेल समज घडलंय ना, त्याच्यात माझाच दोष आहे. मीच फाटक्या नशिबाचा आहे. म्हणजे आता तूच बघ की, आधी आई, मग बाप, मग माय, आणि आता सायली. समदे मला सोडून गेलेत. मी आहे की तुझ्यासोबत. नाही म्हणजे मी हाय, घुम्या हाय, हनम्या हाय, आम्ही आहोत की तुझ्यासोबत. तुम्ही तर आहेतच र, पण माझ्या या गावातच मन लागणं गेलं. जिथं जाईल तिथं सायलीची आठवण यायला लागली. आणि घरी गेलं की मायविना ते बी खायला उठले. असं वाटायला कुठेतरी लांब निघून जावं इथून. जायचंच असेल तर मग कुठेतरी कशाला, सायलीकडे जा की. सायलीकडं तिला कुठं शोधत बसू अजून मी? गावाच्या बाहेर कधी पाऊल टाकलंय का? आणि कुठं सापडणार आहे मला ती? कोल्हापुरात. कोल्हापुरात? तुला कसं काय माहिती आहे? कसं कळलं, कोणी सांगितलं, हे तुला काय करायचंय र? ऐक माझं, तू जा कोल्हापूरला आणि शोध तिला. तू खरं सांगायला लागली ना शुभे? तुझ्या गळ्या शपथ. जा, तयारीला लाग. पण हानम्या घुमे मला जाऊ देणार नाहीत. तू त्यांची काळजी नको करू, मी आहे ना त्यांना सांभाळायला. रोहित, हा, तिथे गेला की आम्हाला इसरून तर नाही ना जाणार तू? अगे येडे का खुळी तू?
तुझ्यामुळे तर सगळं घडायले. असा बरं विसरल तुला मी. एक विचारू तुला? हा विचार की. 4 दिवसात एवढं खरं प्रेम झालं होतं तुला सायली बरोबर? म्हणजे? नाही म्हणजे ती कोण, कुठली, तिच्याबद्दल काही माहीत नसताना तिच्यावर एवढा जीव लावलास तू? प्रेमात असंच असते बघ शुभे. जोपर्यंत तुला होणार नाही तुला कळणारच नाही. बरोबर आहे रे. मला काय कळतंय प्रेम काय असतंय ते. मी कुठं कोणावर प्रेम केलंय? इटी दांडू खेळताना खिडकीत इटीची वाट बघत बसणं म्हणजे काही प्रेम नसतंय. जेव्हापासनं अक्कल आली तेव्हापासनं तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार नाही केला मी. पावलो पावली तुला काय हवं नको ते सगळं केलं. तुझ्यावर एवढं प्रेम केलं जेवढं मी स्वतःवर पण केलं नसेल. आणि आपण ज्या माणसावर एवढं प्रेम करतो ना त्याला दुसऱ्या माणसाबरोबर बघणं सोपं नसतंय रोहित. पण माझं प्रेम स्वार्थी नव्हतं. मला तू खुश झालेला हवा होता नेहमी. मग ते दुसऱ्या कोणाबरोबर असेल ना तरी चालेल. बरोबर आहे तुझं. मीच येडी हाय. मला प्रेम म्हणजे काय असतंय ना कधीच कळलं नाही बघ. शुभे, एवढं प्रेम करतेस माझ्यावर तू? मग का नाही सांगितलं तू आधी? हे मला कधी समजलं पण नाही. एवढाच जीव लावतीस तर मग का दिला सायलीचा पत्ता मला? का नाही सांगितलं तू हे आधी? खूप प्रयत्न केले रे रोहित्या पण कधी नाही बोलता आलं मला. आणि मग तुझ्या आयुष्यात सायली आली. चूक ना तिची होती ना तुझी. तुम्ही दोघं प्रेमात पडलात आणि माझ्या हातातून माझं एकुलतं एक स्वप्न सुद्धा निसटलं. सायलीचा पत्ता न देता मी तुला सगळं बोलले असते तर मला फक्त एक हाडामासाचा पुतळा मिळाला असता. माझा रोहित्या मला कधीच मिळाला नसता. आणि रोहित्या हा फक्त सायली सोबतच खुश राहू शकतो, दुसरं कोणासोबतच नाही. हे समजलं होतं मला. आग मला काय बोलावं तेच कळना गेले आता. जेवढं प्रेम तू केलं ना माझ्यावर एवढं तर मी सायलीवर सुद्धा नाही केलं का? छे, मीच मूर्ख आहे. सगळं माझ्या डोळ्यासमोर होतं पण मी बघितलं नाही. खरंच मूर्ख आहेस तू. चल निघ आता. आता थोड्या वेळ पण इथे थांबलास ना तर जाऊ नाही देणार मी तुला. हाय. काय ग सायली, कुठं हरवलीस? काय नाही ग, असाइनमेंटचा विचार करत होते. तुला दुसरं काही सुचत नाही का ग? बघावं तेव्हा असाइनमेंट सबमिशन नोट्स. जाऊ दे. अरे इकडे ये. याला ओळखते का तू? हा रोहित. पुण्याला असतो अगं, आजच आलाय. कॉलेज नंतर आम्ही मूवीला जायचा प्लॅन करतोय. तू येशील ना? नाही, तुम्ही जा. सायली, सायली, काय ग अशी का निघून आली तिथनं? काही नाही ग.
हे बघ, या जगात तुला हजारो रोहित नावाचे लोक भेटणार आहेत. प्रत्येक वेळी तू त्यांच्यापासून पळणार आहेस का? तुला नाही समजणार ग. नाही नाही नाही, आता तर तू मला समजवच. इतके दिवस झालं तुझं ऐकते, तुला नाही समजणार, तुला नाही कळणार. आज तर मला ऐकायचंच आहे. सोपं नाहीये ग त्याला विसरणं माझ्यासाठी. इथं तू त्याच्या नावाची माळ जपत बसले आणि तो तुला एकदा तरी शोधण्याचा प्रयत्न केला का त्याने? कसं शोधेल? आम्ही गाव सोडलं आणि त्यानंतर रोहितचा आणि माझा संपर्कच तुटला ग. बरं ठीक आहे, समज उद्या त्याने तुला शोधलं तर पुढे काय? तुझा दादा परवानगी देणार आहे? नाही ना, मग विसर त्याला. काय उपयोग? तो तुझा भूतकाळ होता, पुन्हा भविष्यात कधीच येणार नाही. छकोले, बस झाली तुझी प्रेमाची नाटकं. तुला किती वेळा सांगितलंय भिकाराच्या नादाला लागू नको म्हणून? तुझ्या कुठल्या गोष्टीमध्ये मी पडलो नाही आतापर्यंत. माझ्या या गोष्टीमध्ये, या मॅटरमध्ये तू पडायचं नाही, तुला सांगून ठेवतो. काय रे, तुला काय वाटतं मला काहीच माहिती नव्हतं? तू काय करतो, कुठे जातो हे मला पहिल्या दिवसापासून माहित होतं. कळलं? फक्त हे सगळं माझ्या बहिणीच्या नजरेसमोर होऊ नये एवढंच मला वाटत होतं. पण दादा, मी सगळं सांगणारच होतो, पण त्याच्यातच तुमची बदली झाली. माझी बदली? अरे माझी बदली झाली नव्हती रे. माझी बदली आहे ना, माझी बदली मी स्वतः करून घेतली होती. पण काय झालंय ना, तुझे सगळे खास कळगे मला कळत होते रे. पण त्यावेळेला तुला त्या आमदाराने सोडला नसताना तर हा प्रकार त्याच वेळेला मिटला असता. पण त्या आमदाराने सोडू नये ना, लय प्रॉब्लेम केलाय. मग तू काय करतो, कुठे जातो, कुणाबरोबर असतो, याची सगळी माहिती मला कळत होती बरं का. बराबर समजत होती, एकदम माहिती होती, एकदम परफेक्ट. आता ही सगळी माहिती मला कशी होती हे तुला माहिती आहे का? नाही, ही सगळी माहिती मला तुझ्या खास मित्राने दिली. तुझ्या जवळच्या मित्राने दिली. अजून लक्षात आहे ना तुझ्या? हनम्या, तू? होय, मी हनम्या. तुला किती वेळा सांगितलं होतं नको नादी लागू त्या पोरीच्या.
आणि किती वेळा मी सावध पण केलं, तू ऐकलं नाही. मग मी हिला बी सांगण्याचा खूप प्रयत्न केला. काय विषय झालाय? मोठा विषय झाला नाही, होणार आहे म्हणून बोलवलंय. हे बाबा, एवढं कोडात काय बोलू नकोस. जे काही झालंय ते स्पष्ट सांग. आज काय झालं त्यावर तुला काहीच कळलं नाही? रोहित्या तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. अरे इतकं प्रेम तुझ्या आईवडिलांसुद्धा तुझ्यावर केलं नसल. अरे तुझ्या एका शब्दासाठी तो जीव देऊ शकतो. सायली, तुला खरं सांगू, तुला इतका काळजी करणारा मुलगा परत कधीच भेटणार नाही. पण काय? पण काय? तुझा भाऊ राम मराठे, त्याला ह्या गोष्टीची इतकी बी भनक लागली ना, ते तर आम्हाला तर हाणलंच, पण त्या रोहित्याला जिथं पण नाही सोडणार. आणि रोहित्या खूप साधा मुलगा आहे ग. या जगात तो एकटाच जगत आलेला आहे. आणि तुमच्या लग्नाचा त्याने विचार पण केला ना, तर तुझा भाऊ त्याला विचार करण्याच्या लायकीचा पण नाही सोडणार. सायली, तू थोडंसं समजून घे. आणि त्याच्या पाठीमागं त्याच्या म्हातारीला सांभाळणार कोण आहे ग? अरे पण माझं सुद्धा प्रेम आहे ना रोहितवर. मग काय प्रॉब्लेम आहे? तोच तो प्रॉब्लेम आहे. तुझा भाऊ त्याचे गावभर तुकडे करून वाटल. सायले, मी तुला इज्जतीच सांगतोय, त्याच्यापासून लांब राहा. हिनं पण ऐकलं नाही. मग मला रामदादाला सांगितल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मी तुला किती वेळा बोललो होतो रे, आपली लायकी काय, आपली जात काय, हे बघून माणसाने स्वप्ने बघावी. पण माझी लायकी तीच होती ना रे. ज्या ताटात आपण जेवलो तेव्हा कुठे गेली ती माझी लायकी? ते सगळं सोड. आणि जेवण काय रे? माझं माझ्या कुत्र्याचं एका भांड्यात बनतंय. मग माझ्या बहिणीचं लग्न त्या कुत्र्या संग लावून देऊ का? रोहित्या, सायली फक्त माझी आहे आणि मी तिच्यावर प्रेम करतो. तुला काय वाटलं तुम्हाला सगळ्या खबरी पुरवल्यास म्हणून माझ्या बहिणीचं लग्न मी तुझ्याबरोबर लावून देऊ? अरे जो सख्या मित्राचा होऊ शकला नाही तर माझ्या बहिणीचा काय होणार आहे? बोलतोय सर. आणि भोसले, हा साहेब. याला जरा दवा पाणी करायला डॉक्टरकडे घेऊन जा हॉस्पिटलात. आणि शुद्धीवर आलाच द्या त्याला गावाबाहेर फेकून. आणि याला पण घ्या ताब्यात. अहो ताईसाहेब, अहो तुम्ही इकडे काय करतायत? अहो तुम्ही इथे यायला नव्हते पाहिजे लो. अहो साहेबांना जर विषय कळाला ना, खूप अवघड होऊन जाईल. मला माहिती आहे दादा, मला फक्त एकदा रोहितला भेटू द्या. माझ्यामुळे त्याची ही अवस्था झाली हो. मला त्याची फक्त एकदा माफी मागायची आहे. एकदा भेटू द्या फक्त त्याला. का आलास तू इथे? तुला माहिती होतं ना की दादा आपलं प्रेम कधीच मान्य नाही करणार. तो आपल्याला कधीच एकत्र नाही राहू देणार रे. मग का आलास? का आलास म्हणजे? प्रेम आहे तुझ्यावर आणि राहिला विषय अशा माराचा, तरी एकदा नाही 1000 वेळा असा मार खायला तयार आहे. ते शक्य नाहीये रोहित. दादा ना आपल्याला सुखाने जगू देईल ना आपल्या लग्नाला परवानगी देईल. पळून चल माझ्यासोबत. विश्वास आहे ना माझ्यावर? माझ्यापेक्षा जास्त. आणि प्रेम? तुझ्यापेक्षा जास्त. तर मग चल. नाही, माझ्यामुळे तुझी होणारी मारहाण, तुला होणारा त्रास मला नाही बघवत रे रोहित. आणि महत्त्वाचं म्हणजे मी दादाला सोडून कुठेच नाही जाणार. लहानपणापासून ज्याने मला वाढवलंय, ज्याने माझा सांभाळ केलाय,
हव्या नको त्या गोष्टी म्हणेल तेव्हा दिलं, ज्याने मला आईबाबांची कमी पण कधीच नाही भासू दिली. त्याला सोडून मी कसं येऊ? तू अजूनही त्याचीच बाजू घेते, त्याची बाजू ज्यानं कधीच तुला स्वतःच्या मर्जीनं जगू नाही दिलं, स्वतःच्या मर्जीनं श्वास नाही घेऊ दिला, स्वतःच्या मर्जीनं एकही निर्णय नाही घेऊ शकले. एवढंच नाही तर स्वतःच्या मर्जीचं प्रेमसुद्धा त्याला मान्य नाही, तरी तू त्याचीच बाजू घेते. हो, मी त्याचीच बाजू घेईन, ज्याने आजपर्यंत मला लहानाचं मोठं केलंय. मी त्याला कसं विसरू? त्यासाठी मी त्याची आयुष्यभर बाजू घेईन. आणि माझं प्रेम प्रेम वगैरे काही नसतं रे. आईने लव्ह मॅरेज केलं आणि बाबांनी तिची मारहाण केली, आणि नंतर 2 पोरं पदरात टाकून निघून गेले. म्हणून दादाला या गोष्टीवर जरा पण विश्वास नाही राहिला. आणि आता मला पण कळलंय की आपण लांब राहिलेलंच बरं. ठीक आहे, मग मी निघून जाईल. तुझ्या आयुष्यातून इतकं लांब निघून जाईन की तुझ्या जीवनाच्या वाटेवर एकदाही भेटणार नाही. फक्त एकदा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल की तुझं माझ्यावर प्रेम नाही. नाहीये माझं प्रेम. विसरून जा सगळं आणि पुन्हा मला शोधत येऊ नकोस परत. ए पोरी, ऐक, तुझा दादा आहे ना, त्याला जिवंत सोडणार नाही. तू त्याला घेऊन निघून जा इथून. आणि काय आहे ना, साहेबांचे जे काय असेल ना ते बघून घेईल मी. जातो इथून. काय राहिले तुझं अजून इथं? का आलीस परत तू? अगं काय करतेय तू? काय करतेय तू हे? 7 जन्माची बेडी बांधली मी तुझ्यासोबत. आता जगले तरी तुझ्यासोबतच आणि मेले तरी तुझ्यासोबतच. लवकर निघा इथून. परत जास्त उशीर झाला ना अवघड होऊन जाईल विषय. आणि तुम्हाला मी बाहेर सोडतो, तिथून तुम्ही निघून जावा. बघन मी साहेबांचं काय करायचं ते. पण दादा, माझ्या दादाला कळलं तर? बघू पुढं. जास्तीत जास्त काय करतील? नोकरीवरनं काढतील ना. ठीक आहे. आणि असंही काय रस आहे या नोकरीमध्ये? जाता जाता कोणाचं भलं जरी केलं तेवढंच पुण्य तरी मिळतील मला. नाही रे बाबा. ठीक आहे. ए आवरा बरं पटपट बरं. आवरा पटपट. ए भटजी, मंत्र पटपट म्हणायचं. जे बाकीचं राहिलं ते राहू दे, आपल्याला काही नको आहे. हा, अरे शांत बस की जरा. काम तर काही करत नाही, नुसतं आपलं चला लावलंय. रोहित्या, आपला भोसल्या किती वय आहे ना? तरुण होता बाबा. हे बाबा, तरुण पोरांचं काय सांगता येत नाही, कधी पण पलटी मारू शकतात. आवरा पटकन आवरा बरं. आवरा पटपट आवरा. घ्या चला भटजी. आवरा.
असं का केलं? घुमे माझं ऐकून तर घे. काय? राम मराठे आलाय. अरे पळा रे, राम मराठे आला, पळा. हजारदा सांगून सुद्धा तो ऐकायला तयार नाही. बस झालं. हा विषय मला इथेच संपवायचा. दादा नको, सोड त्याला. ऐक माझं. आम्ही खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतो. बस झालं तुझा. बस झालं तुझ्या प्रेमाच्या गोष्टी. आईचं काय झालं होतं आठवतं ना तुला? विसरलेस का तू? दादा दादा, प्रेमाचा विचार करून करता येत नाही. ते व्हायचं तेव्हा होतं ना, आपोआपच होतं. आणि ए तिथे काय? हा राम दादा सोड त्याला. काय? आम्ही तर दादा जाऊ दे. काय जाऊ दे? घरी गेले का विचार तुझा? हा चल घरी. रोहित तिथे चल म्हणतोय मी. रोहित तिथे तिथे माझ्या बहिणीचा विचार करून तुझ्याशी बोलतोय. इथून निघून जा. तिचा विचार मनातून काढून टाक. कळलं काय? एकदा नाही, 1000 वेळा विचारेल. आणि तुम्ही मला आणि सायलीला आलं करू शकत नाही. जर तिच्यासोबत राहताच येत नसेल तर जिथं राहून तरी काय उपयोग आहे माझा? तुम्ही मला मारून टाकणार? नाही दादा, तू असं काहीच करणार नाहीस. पण मी असं काय केलंय? प्रेम केलं ते पण निस्वार्थी. दादा, दोष तर आम्हा दोघांचा होता ना. मग याची शिक्षा मी एकट्या रोहितला नाही होऊ देणार. मला माझ्या हिश्श्याचं प्रेम कधीच नाही भेटलं. ना आईचं, ना बापाचं, ना माईचं, आणि आता सायलीचं सुद्धा. दादा, एकटं तर आपण पण राहिलोय ना रे. पण मी काय करू आता? मी काय करू आता? मी समजावते त्याला. पण मी आता नाही समजून घेणार काही. मी सांगते ना, नाही येणार तो परत मला शोधत. परत मी इकडेच येणार. तो सगळं विसरून जाईल दादा. मी आयुष्यभर वाट बघेल तिची. तो विसरून जाईल सगळं दादा. विसरणं सुद्धा आता लय जड झालंय रे दादा. दादा, तुला जर माझ्यावर थोडं जरी प्रेम असेल ना, तर तू त्याला सोडून देशील दादा. त्याची अशी हालत नाही बघवत दादा मला. दादा, तिच्या प्रेमात तर तुमचा मार सुद्धा चांगला वाटायला लागला. जसं तुमचं प्रेम आहे ना तिच्यावर, तसं माझं सुद्धा. दादा, मी हात जोडते, पण तू त्याला नको मारूस दादा. तो जाईल मला सोडून दादा. झालं समाधान तुझं? मारलीस गोळी? घेतलास जीव? पण तुला माहिती, तू आज एक नाही 2 जीव घेतलेस. जेव्हा तुला कळेल ना आमचं नातं कसं होतं, तुझ्या मनावर आयुष्यभर ओझ राहील.
वाव मीन्स जस्ट वाव. खरंच मॅम ही गोष्ट मनाला लागणारी आहे. म्हणजे तुम्ही काय लिहिलात खरंच. मॅम वाईट वाटत नसेल तर एक प्रश्न विचारू का? सायलीच्या मृत्यूनंतर रोहितचं काय झालं? म्हणजे तो कोठे आहे आता? त्या प्रसंगी मृत्यू तर सायलीचा झाला, पण जाता जाता ती रोहितचा सुद्धा जीव घेऊन गेली. सायली गेल्यानंतर रोहित पूर्ण हतबल झाला होता. त्याच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. त्याची ही अवस्था कोणी पाहिलीच नसती असा झाला होता. वा 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 वा, काय छान गोष्ट आहे तुमची. एकीने जीव दिला आणि दुसरीने सोडून दिले. तो वेडा काय झाला? काय काय नाव त्या मुलीचं? हां, शुभांगी. शुभांगीनं का लग्न केलं नाही मग? शुभांगीने रोहितला तेव्हा नाही सोडलं जेव्हा तिला माहिती होतं रोहित हा फक्त सायलीवर प्रेम करत होता. आणि आता तो तिचा होईल की नाही हे माहीत नसताना सुद्धा ती त्याच्यावर प्रेम करत होती. आणि आता तर रोहितला शुभांगीची खरी गरज होती. मग आता कसं ती त्याला सोडेल? आणि हो पत्रकार महोदय, शुभांगीने रोहितला नाही सोडलं. संपूर्ण गावाच्या विरोधात जाऊन 1 महिन्यातच तिने रोहित सोबत लग्न केलं. तुम्ही हे असं कसं काय सांगू शकता? आपल्या पुस्तकाच्या विक्रीसाठी तुम्ही खोटं बोलत नाहीत याची गॅरंटी काय? तुम्ही असं सांगताय जणू की शुभांगीला तुम्ही खूप जवळून ओळखताय. आणि मुख्य म्हणजे तुम्ही असं सांगितलं आहे की ही कथा म्हणजे तुमच्या जीवनातील एक प्रसंग आहे. हो ना? पण तुमच्या सांगण्यावरून असं काही समजून नाही आलं, तुमचं पात्रच दिसून नाही आलं. पत्रकार महोदय, मी त्या मुलीला खूप जवळून ओळखते, असं जसं माझ्या डोळ्यांनी मी तिला पाहिलंय, अगदी जवळून. कसं काय? कारण ती मुलगी शुभांगी मी स्वतः आहे. शुभांगी रोहित जाधव. गेल्या वर्षीच रोहित देवाघरी गेला. आयुष्यभर मला सायली समजून जगत होता. सायली समजूनच माझ्या मिठीत त्यांनी त्याचा जीव सोडला. पत्रकार महोदय, आम्ही खेड्यातल्या मुली आहोत. एकदा जर कोणावर जीव लावला ना त्याला अर्ध्यात नाही सोडत. त्याच्या आठवणीतच मी हे पुस्तक लिहिलंय, लागिर. प्रेमात येडं होणं हे रोहितकडून शिकावं आणि प्रेमात निस्वार्थी होणं हे माझ्याकडून.